आता 3 टाइप ऑफ ट्रेंड्स बोलू शकता. नंबर 1 रहता अप ट्रेंड रहता. अप ट्रेंड मतलब हिंगा पला ओवरऑल ऊपर 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 सु लगला पला कैंडल ओवरऑल ऊपर ऊपर सु लगता ऊपर सूचे का अप ट्रेंड बोलते सपोज ओळखा की हाल मोहरा मार्केट को कुछ आर मधन पल्ले होतो ते का बोलते अप ट्रेंड मतलब हाल टू ऊपर सेम हिंगा पला यार हाल टू कैंडल्स ऊपर ऊपर गेले हे का बोलते अप ट्रेंड. सेकंड रहता डाउन ट्रेंड. डाउन ट्रेंड मतलब खाल पडचे या आरा टुकून खाल जाऊचे को एग्जांपल बोलू शकता तुम्ही क्या बोलेंगे ऊपर टुकून खाल खाल आली कैंडल्स. ओके हे काय बोलते डाउन ट्रेंड. ओके जे थर्ड येता कंसोलिडेशन येता. कंसोलिडेशन मतलब एकच एरिया येते स्टॉक लोनचे. सपोज हिंगा पला या ऊपर को होते ना स्टॉक खाल को होते ना एकच पला काइंड ऑफ एक बॉक्स भीतर का काइंड ऑफ जराशी ऊपर खाल जाते. हे जो एक्झाम्पल आम्ही बोलू शकता बंदर रोटीतून सागर रोडचे एक्झाम्पल आम्ही घेऊ शकता की ऊपर को होते ना खाल को होते ना दरम्याने आरा आणि खालच्या दरम्याने का करतो स्ट्रॉक टाइम स्पेंड करतो. ओके आता एक चीज आठवत धरवा कन्सोल आता आम्ही जेटली चीजो शिकतले आज लास्ट क्लास कंसोलिडेशन तर चीजो अप्लाई जाऊचे ना गलत्यान को कोण ती चीजो ही कंसोलिडेशन इसलो जो फेज रहता एकच एरिया तर जेव्हा ते स्टॉक लोड लागला तिसले फेज तरसून अप्लाय करू नका अप्लाय जाऊचे ना. ओके आणि हमेशा ट्रेडिंग तर आम्ही कंसोलिडेशनची फेज राहिलो ना तिका तो स्टॉक अवॉइड करू कास. ओके मी बियाणा रिपीट करता कंसोलिडेशनची फेज मतलब एकच एरिया ते स्टॉक एकच बॉक्स आहे तर रोलते वाटो ऊपर को होते ना खाल को होते ना तरी तिसले का हमेशा अवॉइड करू कास. ओके बाय सेल असेल अप ट्रेंड स्टॉक जो बोलते हे रहता अप ट्रेंड स्टॉक इतर कोणचे सामान बेस्ट डाउन ट्रेंड स्टॉक जरूर करू शकता ते किसी बाय सेल करू शकता मी आवाज का पहिले ये रहा है बिल्कुल. બીજી કોઈ प्रॉब्लेम હશે का आवाजाचो मोबाईल भी दे सिस्टम भी दे दे कोणी बी कोणाला प्रॉब्लेम हશે का सांगा. नाही नाही बरोबर आहे मग. ओके तर तुमचो प्रॉब्लेम असल्या वेळेस तुम्ही लेफ्ट झोन करून नवा जॉईन झोन करा शायद तुमका बराबर येतलो ते. कोणी काय प्रॉब्लेम झाला इकडे कॉल लेफ्ट करा आणि नवा जॉईन झोन करा. वेब टेलिग्राम चलते ना इसलिए मोबाइल एप्लीकेशन चलते. ओके ओके तर ऍप्लिकेशन करके ट्राय करा. ओके सामने వచ్చో हो हे ओळखू राहीत अप ट्रेंड कोणा बोलचे ओळखू राहीत डाऊन ट्रेंड कोणा बोलचे ओळखू राहीत कन्सोलिडेशन कोणा बोलचे ओळखू राहीत हे तर काय डाऊट आलं दक्कन तुझा अप ट्रेंड डाऊन ट्रेंड आणि कन्सोलिडेशन. एकदम कंसल्टेशन जरा सांगला मुनासिब है. ओके ओके कंसोलिडेशन बीजे कोई एग्जांपल कितने बीजे एग्जांपल है वर्किंग आहे कन्सोलिडेशन मतलब बीजेडा बोलतो అంటే एकच बॉक्स आहे एकच एरिया आहे स्पेंड टाइम स्पेंड करते अप ट्रेंड आणि डाउन ट्रेंड बोला का अप ट्रेंड बोला ऊपर सूचे बोलला मी याला हो डाउन ट्रेंड होगा स्टॉक खाल पड़ते असे याला ओवरऑल ऊपर कैंडल ऊपर का येते खाल 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 येते असे का बोलते आम्ही डाउन ट्रेंड ओळखा की आराम मधना पडले टोकन माणूस खाल येतो वाटे खाल आमचे का डाउन ट्रेंड बोलतो. ओके अप ट्रेंड कोणा बोलले मी आपला ह्या जराशी ऊपर ऊपर आलो स्टॉक एक बोलते हैं अप ट्रेंड ऊपर है. ओके सेम कंसोलिडेशन मतलब ऊपर को होते हैं स्टॉक खाल को होते हैं सागर रोड को बंदर रोड लगते हैं सगळे एग्जांपल तिची ओळख आहे एकच एरिया भीतर स्टॉक लोड लागला ते मतलब ऊपर को है ना खाल को है इसलिए इधर ट्रेड घेऊन फायदा नाही घेणं जगत आणि जेटली चीज आम्ही शिकतेले कंसोलिडेशन तर चीज अप्लाई करू नका काय कंसोलिडेशन स्टॉक का जातलो हे रहता मतलब मुश्किल रहता स्टॉक एका खुद कोण आपण कितना मतलब आराम से शुरू करतो कंसोलिडेशन ती सिंपल तिसले तर आम्ही अवॉइड करचे बेहतर. मी वरकुरात काय डाऊट राहिला तुझा ही तीन चीजा पुढे వచ్చాం कंसोलिडेशन अवॉइड करचे बोललो ना मग एक Yes. कंसोलिडेशन पिरियड जो रहता है त्याचे मग एक हायपअप येतात लाईक अपट्रेंड जाता कसं स्टॉक Yes. ते आम्ही Yes, आम्ही किती जाऊ शकतो त्यातले किशी ओळखूचे त्याची ते सब भल्ली इतले साम्य भल्ली भल्ली साम्य इतले ते घेऊन आहात फिलहाल कंसोलिडेशन जे म्हणतो असे फिलहाल ते अवॉइड करा एकदम बेसिक वाटे गडबड करणार. ओके ते फ्यूचर ते रहते इंशाल्लाह. ओके नेक्स्ट వచ్చాం ఈ तीन चीजों तीन ट्रेंड और है. ओके तो भरवा प्रॉपर्टीज ऑफ कैंडलस्टिक भरवा प्रॉपर्टीज ऑफ कैंडलस्टिक भरवा
आणि भरून करून एक सिंपल कॅन्डल दिसली कॅन्डल ड्रॉ करा. तुम्ही जरा सुगडशी ड्रॉ करा म्हणजे जराशी रफ जाते आहे. याशी एक प्रॉपर्टीज ऑफ कॅन्डलस्टिकच्या खाली एक कॅन्डल ड्रॉ करायची. इसली कॅन्डल ड्रॉ करा हिंगे अशी करा. ते शेड सर जाऊ नका आता खाली ड्रॉ करा. दरम्यान शेड जाऊ नका. इसलिए ड्रॉ करा. ओके ते मग ड्रॉ केला मग दरम्यान म्हणजे बॉक्स काइंड ऑफ हे असे एक अशी एरो मार्क केला कॅन्डल बॉडी बरोबर कॅन्डल्स बॉडी कॅन्डलचे तो बॉक्स असे हे का एरो मार्क घालून कॅन्डल्स बॉडी बरोबर आणि ह्याच्या उपर जी कोणती लाईन्स असे एका अप्पर वीक बरोबर UPPER WICK अप्पर वीक ही एका एरो मार्क घालून लोअर वीक बरोबर LOWER WICK अप्पर वीक लोअर वीक. ओके आता हिंगा आपला प्रॉपर्टी काय ओळखायला का आम्ही एक आता हा ही चीज सांगू बघा आम्ही जो कोणते टेक्निकल अशा कॅन्डलस्टिक एजन आम्ही प्राइस ऊपर किशी होता खाल किशी होता आम्ही पलवचे रहता. ओके कॅन्डल मतलब विषय रहता है एक काइंड ऑफ जिशी एक मोमबत्ती बोलता आम्ही काइंड ऑफ तिसरे काइंड ऑफ रहता एक हिंगा बारीक सी जरा काइंड ऑफ स्क्वायर बोलचे ना का कॅन्डल्स का बोलचे का हे रातले ऊपर जराशी हे एक लाइन रन पण रातली खाल लाइन रन पण रातली साम्य शिक्यो एटले ओळखा की जो बॉक्स काइंड ऑफ रहता तर माने एका आम्ही बॉडी बोलतले એટલે આટલું ही अपर वीक लोअर वीक. ओके तर बॉडी का करता अपर वीक लोअर वीक का करता ते पूरा आम्ही शिकूया. ओके नेक्स्ट भरवा एक दोन लाईन सोडून भरवा ग्रीन कॅन्डलस्टिक भरवा. नेक्स्ट एक दोन लाईन सोडून भरवा ग्रीन कॅन्डलस्टिक. ग्रीन कॅन्डलस्टिकच्या अंडर सेम इशे एक सिंपल कॅन्डल ड्रॉ करा काही शेड वगैरे घाल नका दरम्यान सिंपल इसलिए बीजे एक कॅन्डलस्टिक ड्रॉ करा. ओके ग्रीन कॅन्डलस्टिक मतलब ओळखा की ही ग्रीन कलर कॅन्डल बरोबर आम्ही आता शिकतो वाटत. ओके ग्रीन कॅन्डलस्टिकचे हे केला मग हिंगाला बॉडीचे हो लोअर साइड असे पडा वीक नाही हा बॉडीचे लोअर साइड पर इशी एरो मार्क घेना बॉडीचे लोअर साइड हा वीक कडे टच करना हा कॅन्डलचे ग्रीन कॅन्डलस्टिक तर बॉडीचे लोअर साइड हे करा ओपनिंग प्राइस बरोबर आहे OP ओपनिंग प्राइस आणि बॉडीचे अप्पर साइड जे कोणतं असे क्लोजिंग अप्पर साइड हे क्लोजिंग प्राइस बरोबर बॉडीचे लोअर साइड ओपनिंग प्राइस अप्पर साइड क्लोजिंग प्राइस. ओके तर चार्ट पर पडला हे भरून झालं तर स्क्रीन पर पडला जराशी ग्रीन कलर घेऊन ओके आणि बीजे की जातो जरा हे आम्ही शिकतो वाटे ही जेवढे कॅन्डल्स आहे आपला एक सेकंड दिवसात एक कॅन्डल कंप्लीट जाऊचे. ओके एक जातो जरा जेवढे चार्ट ऊपर एक कॅन्डल्स दिखते हैं एवरी ये हर एक दिशा तर एक कॅन्डल फॉर्म होचे.
ओके आता आम्ही ग्रीन कॅन्डलस्टिक बरं चालू करताना ही मार्क केली ही कॅन्डल बरं शिकतो आता आम्ही ओके आता हमेशा कोणती कलरफुल हे राहता आपल्याला दरम्यान ग्रीन कलर असे का हमेशा बॉडी बनवत ग्रीन राहो या रेड राहो कोणतो कलर आहे जो दरम्यान कलरफुल जो हे राहता है कॅन्डलची बॉडी हमेशा आठवत राहा कलरफुल रेड हिंगा हिंगा रेड असे ही रेड कलर ही कॅन्डलची बॉडी हिंगा रेड अशी हे कॅन्डलची बॉडी जितले कलरफुल राहतले कॅन्डल ऊपर ते खाली कलरफुल बॉडी आणि ऊपर आया खाल जी ती लाईनवर राहता हे आम्ही वीक बदलली जी आम्ही कॅन्डलची प्रॉपर्टी जर फजे तर शिकला ओके नेक्स्ट हिंगा हमेशा आठवत राहा 9:15 एका सकना मार्केट ओपन जाऊचे आता आम्ही ग्रीन कॅन्डलस्टिक तर का भरवले का उसला बॉडीचे खाल्ले साइडर प्राइस ओपन जाऊचे मला मी हे एरो मार्क मोजो कॅन्डलची बॉडीच्या खाल्लो साइड धरला आणि राईट साइडावर तुमका प्राइस दाखता असे का बघा ब्लॅक ह्याच्यावर 50.78 म्हणून प्राइस येते असे स्क्रीनचे राईट साइड ऊपर ओके हे दिसा हो स्टॉक 50.79 या 50.79 पर ओपन झालो तो ओके ग्रीन कॅन्डलस्टिक हमेशा बॉडीचे खाल्ले साइड ओपन जाऊचे मतलब सकना 9:15 आहे का हो स्टॉक 50.79 पर ओपन झालो तो हे दिसा कोणतो दिसो 14 ची कॅन्डल आहे 1401 ची कॅन्डल शायद 14 मतलब 14 मतलब कोणतो डे होतो शायद वेनसडे होते 14 वेनसडे साची कॅन्डल काल मार्केट बंद होती आणि ही आईची कॅन्डल ही फ्रायडे साची वर्ल्ड ग्रीन कॅन्डल फिलहाल आम्ही वेनसडे साची कॅन्डल स्टडी करूया ओके हमेशा 9 जेडे बार बार रिपीट करूची रीजन हे भली पडा वर्षाला बार बार पुसा स्टॉप करून पुसा काही हे ना बेजार नाही 9:15 एका कैंडल जो ग्रीन कैंडल सिर्फ ग्रीन कैंडल जो बॉडी जो लोअर साइड है ऊपर स्टॉक ओपन जाते दिसा 50.79 पर राइट साइड पर ब्लॅक पर तुमका हे दाखते अशी आणि क्लोज मार्केट क्लोज जाऊचे 330 क्लोज मार्केट क्लोज जाऊचे 330 कॅन्डलचे बॉडीचे अप्पर लो साइड 51.35 पर क्लोज जाता કેટલા ઘંટા 330 घंटा 30 PM आहे का ओके आता बॉडी वर खरं जे की ओपन एक दाखवशी डेफिनेशन बरोबर त्याच्या पुढे ग्रीन कॅन्डलस्टिकचे लागून का बरोबर इफ अ कॅन्डल प्राइस क्लोजेस अबोव इट्स ओपनिंग प्राइस ग्रीन कॅन्डलस्टिकचे एक दाखवली डेफिनेशन बरोबर घेणं पहिला इफ अ कॅन्डल प्राइस क्लोजेस अबोव इट्स ओपनिंग प्राइस then the color of the candle will be green. If a candle price closes above its opening price, then the color of the candle will be green. सिंपल डेफिनेशन होता डेफिनेशन तर हे सांगणं होतं असे का अगर एक कॅन्डल जो अगर एक कॅन्डल ओपनिंग प्राइस पासून ऊपर क्लोज जाता तर ते कॅन्डलचो ग्रीन राहतो तर ओपनिंग प्राइस केटला ऊपर होतो 50.79 ऊपर होतो ओके आणि क्लोज झालं केटला ऊपर 51.35 ऑब्वियसली 50.79 चे हे सर 51 ऑब्वियसली 50.79 पासून ऊपर असे ते जे हो कॅन्डलचो कलर ग्रीन राहतो हे एटले ग्रीन कोणी ओळखायला तरी सांगा ग्रीन कॅन्डलस्टिक कोणी ओळखू पडते नाही सिंपल तो डेफिनेशन एकदा पडा भली सिंपल असे ओपन झाले प्राइस पासून ऊपर क्लोज झाला ते कॅन्डलचो कलर ग्रीन राहतो आणि ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल हमेशा आपल्या बॉडीचे लोअर साइड ओपन जाऊचे तुम्ही ग्रीन कॅन्डलस्टिकच्या अंडर जेव्हा ग्रीन कॅन्डल ड्रॉ केला की बॉडीचे लोअर साइड ऊपर एरो मार्क करून बनवला की ओपनिंग प्राइस आणि उपरलो हे जे ऊपर बॉडीच्या उपरलो साइड पर तुम्ही हे करून एरो मार्क करून बनवला क्लोजिंग प्राइस ऑलरेडी सो ओपन केले जाऊचे क्लोज केले जाऊचे तुमका कळून असे सिर्फ ग्रीन कॅन्डलस्टिकचे बनतो आम्ही रेड कलर नो सिंपल हुआ कि एक प्राइस ऊपर अगर ओपन झाले प्राइस पासून ऊपर क्लोज होता तर ती कॅन्डलचो कलर ग्रीन राहतो अगर हे एटले कोणी ओळखना प्लीज पुसा दक्कन ओके सम्य వచ్చాం आणि बीजे की जातो धरवा प्राइस ऊपर खाल सूचे पला स्टॉक अगर ऊपर होता खाल होता कोणी सांगू शकता की स्टॉक ऊपर की सूचे खाल की सूचे सांगू शकता मेन रिझन काय राहता एनीवन तुमचे क्वेश्चन तुम्ही रॉंग राहिला को हरकत नाही काही राईट आन्सर एक्सपेक्ट करा एटलीस्ट जर असे मतलब एंगेजमेंट धरवा आता एकलो बडबडलो काइंड ऑफ फीलिंग येता
बाय केला ना ऊपर होता ना डिमांड एंड सप्लाई थ्रू परफेक्ट हिंगा पला दोघांनी एकदम सही वाटेल आता हेवी बाइंग रहे स्टॉक के ऊपर कौन उड़चे बायर्स उड़चे बायर्स मतलब कौन जो कौन को बाय करते हो स्टॉक तो बायर्स ऊपर उड़चे तो सपोज बाइंग भली ज्यादा बायर्स भली ज्यादा वाटे तो स्टॉक ऊपर होतो बायर्स भली ज्यादा वाटे नो बायर्स भली ज्यादा बाय केला ओके ना खाल कितना पड़ता नो बायर्स भली सॉरी सेलर्स भली ज्यादा सेल केले स्टॉक भली इक्वी शुरू केले तर सेल जातो ही सिंपल एक्झाम्पल तर समजवता आता मार्केट तर कोणती कोणती चीज असे अलिबे बनव एक्झाम्पल अलिबेचे मूळ आमच्या ह्याच्यात भली महाग राहता आता अलिबे एक ग्रास आइले मला काय आता करता प्राइस आपोआप खाल पडता एग्जांपल सेम एक ग्रास हे सेल करू शुरू केले का आतलो प्राइस आपोआप खाल येतलो ओके सेम अगर एक ग्रास आणि हिंगा वाईज वर्सा पण एक ग्रास आणि अगर बाय करू शुरू केले वरना ऊपर होतलो एक ग्रास आणि सेल करू शुरू केला हे खाल पडतलो ओके एटले आठवतो स्टॉक ऊपर उडचे बायर्स से खाल घालचे सेलर्स आणि मार्केट वालांकच बायर्स आणि सेलर्सचो गेम हमेशा वयच आठवतो राव बायर्स आणि सेलर्सचो गेम रावचे मार्केट सॉरी त्यांचे फाईट रावचे मार्केट तर कोण जो एकलो जिंकता एट द एंड ऑफ द डे समटाइम्स दोघांनी को जिंकेना ते किशी आम्ही समय पडलो ओके आता बॉडी किशी फॉर्म आता खे ओपन आता खे क्लोज आता ओळखा तर ही लाईन हो का ऊपर जी ऊपर लाईन असे खाल जी लाईन असे सिंपल ओळखा आता सपोज फॉर एग्जांपल ही ग्रीन कॅन्डल वापस आम्ही एकच ग्रीन कॅन्डल पडतो वाटे 50.78 या 79 पर ओपन 50.79 पर ओपन झाले से सेलर्स का बोलले आम्ही याचं सेलिंग शुरू करता सेलर इकते गेले स्टॉक केटलाच राहिलो 50.5 पर राहिलो 50.79 पर ओपन झालो स्टॉक 50.5 पर राहिलो एटले खाल आहे ना मग बायर्स का बोलले तुम्ही भल्ली सेल केले तर आम्ही असं बाइंग शुरू करा बायर्स हेवी बाइंग शुरू केलं ऊपर होइले बाइंग करते करते ऊपर कितले होइले हे अपर साइड से नीचे एंड तक 51.69 सर होइले राइट साइड ऊपर प्राइस दिखता है ब्लैक एज ऊपर 51.50.5 टू गोल ह्यार चन बायर बाय करते करते कितला सर होइले 51.69 सर होइले त्याच्यामुळे क्लोजिंग टाइम आर बीजी वापस सेलर्स का केले यार ऊपर होइला मग ऊपर जरा सेलिंग शुरू केले त्याच्या क्लोज 3.5 खे क्लोज झाले सेलिंग करून 51.35 पर ओव्हरऑल क्लोज झाले ओके और खाली विचे मतलब इन सिंपल वर्ड्स स्टॉक तेसा एटले खालसर गेलो तो ब्रो ओके आणि अपर विचे मतलब तेसा स्टॉक एटले ऊपर सर गेलो तो ब्रो ओके आणि बॉडी के फॉर्म म्हणजे जे के स्टॉक ओपन जाता आणि जे के स्टॉक क्लोज जाता ते जे दरम्यान बॉडी फॉर्म जाता एकदम माथा ऊपर होता है को एड़ा पुसा काही बेदरना काही मुलाजा करना खाते कि हे भले इंपॉर्टेंट ही चीज ओळखायला तर मी सामनेला काही को ओळखू शकतो हे समटाइम्स एक ये तो ओळखू पडना काही मुलाजा करना काही बेदा करना पुसा पूरा चीजों काही को ओळखायला तर को सांगा एड़ा रिपीट करता ओके दक्का लगा ग्रीन कैंडलस्टिक ओळखले कोणी ओळखायला तरी ओके ओके सामने వచ్చో रेड कैंडलस्टिक इतर వచ్చో आता ओके वापस दोन लाईन सोडून करून रेड कॅन्डलस्टिक भरवायचा ही रेड कॅन्डलस्टिक स्टडी करेल आणि तिशीच एक सिंपल नॉर्मल कॅन्डल ड्रॉ करा जशी ग्रीन कॅन्डलस्टिक वर एक ड्रॉ केलंय दोन लाईन सोडून रेड कॅन्डलस्टिक बरोबर आणि ती एक नॉर्मल कॅन्डल ड्रॉ करा रेड कॅन्डलस्टिक बरोबर ओके हिंगा जराशी वाईज वर्ष ऑपोजिट राहतले जराशी हिंगा बॉडीच्या उपरलो साइड ऊपर एरो घाला उपरलो साइड क्लोजिंग सॉरी ओपनिंग प्राइस राहतलो रेड कॅन्डलच्या बॉडीच्या उपरलो साइड ओपनिंग प्राइस बॉडीच्या खाल्लो साइड क्लोजिंग प्राइस ग्रीन कॅन्डलस्टिक तर काय होते ऑपोजिट होते उपरलो साइड सॉरी ग्रीन कैंडलस्टिक का खाल्लो साइड ओपनिंग प्राइस रहता तो उपरलो साइड क्लोजिंग प्राइस रहता तो हिंगा रेड कैंडलस्टिक तर ऑपोजिट उपरलो बॉडीचे उपरलो साइड ओपनिंग प्राइस रहतलो खाल्लो साइड क्लोजिंग प्राइस रहतलो आता सिंपल हे काय झालं कापसला एक कोणती साई कॅन्डल 9 तारखेची कॅन्डल 9/1 ची ओके डेट दाखवा मग कोणती साईची काय प्रॉब्लेम नाही सिंपल ही दिसा पला रेड कैंडलस्टिक हमेशा आपले बॉडीचे ऊपरले साइड ऊपर ओपन जाऊचे बॉडी केटला ओपन झाली मी बॉडीचे ऊपरले साइड ऊपर मी मुझे करतो वाटे या क्रॉस हेयर को बोलता है का
एरो 50.87 ઉપર તેસા 915 का मार्केट ओपन થયું છે 915 का ही कैंडल रेड कैंडल 50.87 ઉપર ओपन झाली होती ओके आणि 330 का કેટલા क्लोज झाली होती 50.15 પર ક્લોઝ झाली होती दाखवशी डेफिनेशन बरवा रेड कैंडलस्टिक चं if a candle price closes below its opening price red candlestick चं definition बरवा if a candle price closes below its opening price then the color of the candle will be red ओके सिंपल पण यहाँ आपको काय बोलतो वाटे ऑप्शन अगर ओपन झाले प्राइस पासून खाल क्लोज जाता प्राइस तरी ते कॅन्डलचो कलर रेड राहतलो बोलतो वाटे ओपन 50.87 ઉપર झाली होती क्लोज કેટલા ઉપર झाले 50.15 ऑब्वियसली 50.15 50.87 पासून खाल येता प्राइस ओके आणि याला कलरचो हो एग्जांपल घेता हूं देवन हाथ क्या उसला कैंडल जो कलर सॉरी रीजन को जाको अगर मैं पूछता कि कैंडल जो कलर रेड किशी रहता ग्रीन किशी रेड चो मतलब हे की तेसा स्टॉक खाल पडून असे तासो कलर रेड असे एकदम रॉंग आन्सर हा हे स्टॉक ऊपर गेला हा तासो कैंडल ग्रीन असे स्टॉक तेसा ऊपर गेले साको स्टॉक रेड रहता स्टॉक खाल पडले साको कैंडल ग्रीन रहता और सिंपल डेफिनेशन पड़ा है रेड कैंडल स्टिक चो डेफिनेशन अगर ओपन झाले प्राइस पासून खाल क्लोज झाला कैंडल चो कलर रेड राहतलो अक्सर एक कन्फ्यूजन रहता हो कि प्राइस ऊपर गेला आणि कॅन्डलचे कलर ग्रीन बनवून होतात सर तेसा स्टॉक ऊपर गेला वाला स्टॉक ऊपर गेले स्टॉक को तेसा कॅन्डल रेड जाऊ शकता ओके रेड कॅन्डलची कोणी ओळखायला तरी सांगा तर या सेम एकदा रिपीट करता इंगा सकना काय आले 915 का ओपन झालं 50.86 ऊपर ओपन झाले से बायर्स क्या करेगा ऊपर बाइंग शुरू केले हेवी ऊपर होईल કેટલા સર होईल 51.38 सर होईल 51.38 ઉપર स्टॉक गेला मग सेलर्स का बोलले तर तुम्ही भल्ली ऊपर होईल याच्यानं आम्ही सेलिंग सुरू करतो हेवी सेलिंग सुरू केलं तर हाल वरते કેટલા सर होईल 51.31 टुकून 49.6 बगला सर होईल 49.67 बगला सर होईल એટલે ખાલી બાયર્સ टाकले क्लोजिंग टावर बायर्स बोलले आम्ही जराशी ऊपर होता एका बाईक ओके त्या क्लोजिंग કેટલા झाली 50.14 ऊपर झाली 330 का ओके रेड कैंडलस्टिक कोणी ओळखायला तरी दक्कन सांगा रेड या ग्रीन कैंडलस्टिक कोणी अगर ओळखायला नाही तरी दक्कन सांगा अप्पर आणि लोअर विकचे डेफिनेशन दिल्यानंतर निकी होते ओके ऐसे डेफिनेशन म्हणून काय राहणार ऐसे सिंपल तर ओळखायला प्राइस त्याचे કેટલે ઉપર सर गेलो तो तिंगा अप्पर वीक राहतली याला हे दिसा मी बोललो की इंगा एटला ओपन झालो तो 50.86 ऊपर होते गेले કેટલા सर गेलो 50.39 सर ऊपर गेलो मतलब ते दिसा पर्टिक्युलर दिसा हे जे मध्ये कॅन्डल फॉर्म झाली कोणती 9 तारखेची कॅन्डल ते दिसा एटले ऊपर सर गेलो तो स्टॉक मतलब अप्पर विच मतलब त्याच्या तेटले ऊपर सर गेलो आणि लोअर विच मतलब त्याच्या एटले खालसर पडलो तो स्टॉक आणि बॉडी के फॉर्म जाऊचे ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस कडे बॉडी फॉर्म जाऊचे हिंगा ओपन झालो तो प्राइस 50.6 ऊपर हिंगा क्लोज झालो तो ह्याच्या दरम्यान रेड कलर बॉडी फॉर्म झाली सेम आम्ही ग्रीन कलर का पडलो ते हिंगा 50.79 ऊपर ओपन झालो तो क्लोजिंग 50.36 ऊपर झाली ते दरम्यान ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस दरम्यान कलर फॉर्म जाऊचे या कॅन्डलची बॉडी फॉर्म जाऊचे आणि लाइव मार्केट तर बरा हे प्राइस ऊपर खाल जाते रहा आता फिलहाल मार्केट बनत असो कॅन्डलशी स्टॉप जाना चाहिए कॅन्डल ऊपर खाल जाते रहता क्या लाइव मार्केट तर प्राइस एक के ऊपर इसी स्टैच्यू जान ऊपर राहून राहणे ऊपर खाल जाते रहता पीछे ख्याल रहा ओके समटाइम्स बरा ओके इधर यहाँ पर ही कैंडल सी का बरा अपर वीक का नहीं बरा अपर वीक है का नहीं कैंडल का कोई समझ सकता है कोई सांगू सकता का ही रेड कैंडल है का अपर वीक है का नहीं एनीवन क्लोजिंग रेट समान हाई होतं सॉरी क्लोजिंग रेट समान हाई होतं
क्लोजिंग नो रेड कलर ओपनिंग प्राइस रहूचे ऊपर साइड ओपनिंग प्राइस का सिंगा पला हे जो ऊपर वीक ठेकाने का बसला ही कैंडल केटला ओपन झाली ती 45.8 45.9 ऊपर ओपन झाली ती जे की ओपन झाली पला सेलर्स तार चमके एकदम हेवी सेलिंग सुरू केले ऊपर गेलं नाही का बायर्स कोणी बाय केलं नाही का 45.9 ऊपर ओपन झालं त्याच्या सेलर इकते गेले एकदम हेवी सेलिंग करते गेले खाल पडते गेले स्टॉक आणि ह्यारी ओपन झाला बायर्स जराशी बाईंग करते तरी जराशी ऊपर होतं बाईंग कोणी शायद बायर्स तक इंटरेस्टेड होते सेलर्स एकदम हमी झाले एकदम डोमिनेट केले सेलर्स आणि खाल पडते गेले स्टॉक सिंपल रिझन ओळखा ओके कितना सेल करके कितना बाइक शो पड़ता नाही फिलहाल बाय सेल पर आम्ही बिलकुल को गेलो नाही ते भली दूर होते फिलहाल बेसिक्स ओळखा कॅन्डलस्टिक का ओळखा बाय सेल पर सुना देखले तक ओके कॅन्डलस्टिक ओळखा तुम बाय सेल सांगा बीजे मतलब नते आता इंगाला यार को ग्रीन कॅन्डलस्टिक पण हे कोणी सांगू शकते का हाल विखे का नाही ग्रीन कॅन्डलचे तेरे समूह बाई गेले ओके गेले बाय केले म्हणजे ओपन जे के झालं तुम्हाला तास संकेस बायर से काय केलं नो 950 का 915 का 38.69 ऊपर ओपन झालं ओपन झाल्याकडे गेलं बायर से हेवी बाईंग सुरू केलं काय म्हणलं ओके ओपन झाल्याकडे सारखेच बाईंग सेलर जे की ओपन झालं होतं 915 का तार संकेस बायर से काय केलं एकदम हेवी बाईंग करते गेले सो स्टॉक ऊपर गेलो खाल गेला नाही कसतो अगर सेलर से अशी इकते तरी आणि त्याच्या मग बाहेर से ऊपर वरते तरी इंगा कोची वीक राहते ओके सेलिंग का झालाय तर बाहेर से आले आणि फुल कंट्रोल तर होतं डॉमिनेट केले बाय केले ऊपर वरते गेले तसं खाल वीक नाही ओके वीक के ताराने हो तुम्ही ओळखू आहेत ओके ग्रीन कलर रेड कलर कॅन्डल ओळखले कॅन्डलस्टिक प्रॉपर्टी में वाइंड अप करून नेक्स्ट टॉपिक होतं वाटत ते जण अगर हे ओळखलं असतात सध्या काही को ओळखूच्या ना काही को ओळखायला मला को हरकत नाही सांगू हरकत नाही धक्का लागेल सांगायला की कैन डाउट प्रॉपर्टीज होता ग्रीन कलर कैंडल किसे आता रेड कलर कैंडल किसे आता कैंडल से बॉडी बनन का कैंडल से विक बनन का ओके नेक्स्ट टॉपिक बच्चों नेक्स्ट मेन टॉपिक आहे ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिक बरोबर TREND ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिक मेन टॉपिक आहे एक 3-4 लाईन सोडून बरोबर ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिक ओके दक्कन प्रसाद हे जो कोणते 19 तारीखे एक कॅन्डल झाला ना फॉर्म झाला ग्रीन कलर हे आता क्लोजिंग हे जी 53.28 पर झाली ते होय ना यस यस नेक्स्ट जे आता काय इमेजिन मतलब काय हे करूचे स्टार्ट हे जे आता ऊपर गेलो का खाल गेलो किशी ओळखूचे वतले का खाल उतले बोलून आम्ही त्याच्या ऊपर होते का नाही तुम्ही तर सांगू ते बाई ऊपर होतो ते ऊपर किशोरचे खालूचे आम्ही ते भल्ली पुढे येतले त्याचं सिर्फ कॅन्डलस्टिक ओळखा स्टेप बाय स्टेप बच्चों क्या है कि प्रॉब्लम कळाला भल्ल्या निशी वाटत की ते आधी स्टॉक मार्केटचे वर्डचे नाव ऐकायला आम्ही ते एबीसीडी को कळला तर आम्ही तिची फास्ट गेल्या म्हणून मी त्यांना माता उपरला वाटलं ओके जराशी पेशन्स सर्व हल्लो बच्चों पुढे ओके ओके तर नेक्स्ट हल्लो बाईंग चेक घेतले त्याच्यामध्ये आम्ही नेक्स्ट टॉपिक असू लागला ट्रेंड रिव्हर्सल तर हल्लो चेक घेतला हल्लो बाय सेल चेक घेतलं ओके नेक्स्ट बरोबर ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिक बरोबर त्याच्या अंडर नंबर 1 बरोबर ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिकच्या अंडर नंबर 1 डोजी कॅन्डलस्टिक बरोबर DOJI डोजी कॅन्डलस्टिक ओके डोजीचे सामने अशी ब्रॅकेट घाला ब्रॅकेट जर एक प्लस ड्रॉ करा बराबर ड्रॉ करा हे खराब आहे प्लस ड्रॉ करा प्लस मायनस राहता आला खाली प्लस ड्रॉ करा डोजी ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिकच्या अंडर नंबर 1 डोजी ब्रॅकेट प्लस करा आणि बीजे जो कोणी भरवते नाही ते ओळखा की कोर्स खतम झाला पडेगा पूरा विसरते ओके ये चीज ओळखा भरवचे रीजन का ओके एनी टाइम तुम केटल्या वर्षा मग अगर फोन से पल्ले वाला ती चीज तुमका इकडे रिवाइज करू आसान राहता आणि कोणती वडली नोट्स काय नाही सिंपल वडे आणि ढकलकले हे असेल भरवचे भरवचे मिस कर रहा था क्या कोर्स खत्म होने पूरा आठ सर तर अगर भरवा लागला ओके डोजी कॅन्डलस्टिकच्या अंडर अशी प्लस का भरव आहेत ओके आता वच्चा आता ट्रेंड रिव्हर्सल वाला कोणी सांगू शकतात का ट्रेंड रिव्हर्सलचे मतलब का तर 3 टाइप ऑफ ट्रेंड आम्ही पल्ले अप ट्रेंड पल्ले डाऊन ट्रेंड पर्यंत पल्ले आणि कन्सोलिडेशन पल्ले होते आता ट्रेंड रिव्हर्सलचे मतलब का
वर्ड भितर अशें मिनींग ट्राय करा खाली कोणी ट्राय करा धक्का लागून ट्राय करा स्टॉक खाल पडली सॉरी लो ट्रेंड करून check. पुढे दिसू लागलं. ओके ओके हरकत नाही आपलं डाउट सही वाटतं समोर ओके तर सिंपल ओळखा ट्रेंड रिवर्स मतलब ट्रेंड रिवर्सल कैंडलस्टिक मतलब पकड़ते हैं टाइमिंग में इसलिए कैंडलस्टिक शिकते वाटे सपोज आता स्टॉक चे खाल पडते आणि हिंगा स्टॉकचे खाल एक इसली कॅन्डल फॉर्म जातली ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल कोणती बेता सामने शिकताली कोणती कॅन्डल ती कॅन्डल आल्या काय जातलो ट्रेंड रिव्हर्स जातलो चेंज जातलो हिंगा ट्रेंड काय होतो डाऊन ट्रेंड होतो खाली कॅन्डल आली कोणती कॅन्डल शिकूया आम्ही आता सर्कल गाठलेली कॅन्डल ओळखा ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल ओळखा डाऊन ट्रेंड होतो ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल आली हिंगा त्यामुळे अप ट्रेंड जातलो मतलब ट्रेंड चेंज जातलो डाऊन ट्रेंड टू अप ट्रेंड जातलो सेम अगर ओळखा कोणतो स्टॉक अप ट्रेंड ऊपर 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 असू लागला टॉप ऊपर रिव्हर्सल कॅन्डल आली ट्रेंड चेंज जाऊन काय जातलो डाऊन ट्रेंड जातलो ओके ट्रेंड रिव्हर्सल चे भितर आम्ही जितके कॅन्डलस्टिक शिकतले त्याची प्रॉपर्टीज कसे आहे ते कॅन्डलस्टिक आहे ते ट्रेंड रिव्हर्स करतले स्टॉकचो खूप हे क्लियर झालं समजा ओके ते डोजी कॅन्डलस्टिक पण ओके डोजी कॅन्डलस्टिक कोणा बोलचे परा प्लस करेन जेटले कॅन्डल्स असतो म्हणजे बारीक बॉडीची कॅन्डल आपण ही एक अशी ही अशी ही अशी प्लस पर्यंत अशी बघा ही अशी ते प्लसचे धर्मले हे जराशी ऊपर खाल नको हरकत नाही एकदम ऊपर राहण्याचे एकदम खाल राहण्याचे मी जराशी ऊपर खाल काही प्रॉब्लेम नाही ओके हे दोजी प्लस पर्यंत असे बघा बारीकी स्लिम राहतले कॅन्डलची बॉडी एकदम स्लिम राहतली खूप डीजीची तुम्हाला पहिचान नाव आहेत ओके काही डाऊट्स राहा एनी टाइम पुसा हे करून पुसवा हरकत नाही स्टॉप करून ओके होप डोजीची पहिचान नाव आहेत ओके तर आम्ही हे पण नका का डोजी आम्ही ट्रेंड बसून कॅन्डलस्टिक ते शिकतो वाटतं का डोजी तर पॉवर असे की ट्रेंड चेंज करतो ओके ओके तर मी आपण डाऊन ट्रेंड असे हिंगा स्टॉक निघतो खाल पडला डाऊन ट्रेंड असे ओके ओके त्याच्या हिंगा आपला डाऊन ट्रेंड एकदम खाल पडा प्लस कॅन्डल आहे ना हा डाऊन ट्रेंडचे एकदम खाल राहू का नाही आठवत राहा दरम्याने केव्हा राहण्याचे पहिला डाऊन ट्रेंड राहू का डाऊन ट्रेंडचे एकदम खाल राहू का डाऊन ट्रेंड आता ऊपर खाल पडते असे आर खाल येते आपण ओळखा स्टॉक ओके डाऊन ट्रेंडचे एकदम खाल प्लस कॅन्डल आली प्लस कॅन्डल आला मग काय आले स्टॉक ट्रेंड चेंज झालं ते स्टॉक ऊपर होते असे ओके तर मग हे सांगा कोणी जाऊ का म्हाका खाली प्लस कॅन्डलस्टिक दाखल्यावर मी खाली डायरेक्ट बाय करू शकता आता आम्ही पडले का दोजी ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिक तर येते असे मतलब ट्रेंड डोजी रेटलो पॉवर अशी की तो ट्रेंड चेंज करू शकता ते का खाली मी एक डोजी फॉलो करून डायरेक्ट बाय करू शकता धर्मने को आहे ना डोजी ओके ओके ह्यारी यायला की ह्यारी पण ह्यारी कन्सोल्टेशन ह्यारी काइंड ऑफ कन्सोल्टेशन असे आम्ही पर्याय सांगतो कन्सोल्टेशनचे आम्ही काही को घेऊचे राहतो मला कन्सोल्टेशनचे फेज होतो बंद रोड सागर काही कोण आमका डाऊन ट्रेंड घास ओके एक मिनिट जरा होल्ड करा ओके बैक टू बिजनेस ओके आपण मी पुस्तक वाचा अगर का डोजी कॅन्डलस्टिक आहे खाली डोजी पण आम्ही बाय करू शकता दक्का सांगा आम्ही भली लेंदी धरून जरा आम्ही बोर जाता ओके दक्का फिनिश करें एनीवन ओके फाइन ओके बरं खाली डोजी पण आम्ही बाय करू शकेना रिझन पला समटाइम्स
डोजी आहे ना मग को एक चीज आठवतो मार्केट तरफ पहला कौन सी इसको 100% इसी रहना था सब खाल पड़ता है डोजी आइले एक शीटर ऊपर के होतो इसी तरह कहता हूँ ना इसी तरह 100% कौन सी कुछ चीजों इंगा मार्केट तरफ वर्क जाना है मार्केट क्या ना प्रोबेबिलिटी ऊपर चलते मतलब इसी जाना इसी जातले एक होता प्रोबेबिलिटी ओके तर आम्ही काय करू कस का डोजी आहे ना मग नेक्स्ट कॅन्डलची बीजी एक दिवस वेट करू कस नेक्स्ट कॅन्डलची मी का वेट करतो लोक उचलान मी जरा कन्फ्युजिंग राहते त्यामुळे जरा होल्ड करू ऐका इथं डोजीची क्लोजिंग કેટલા ઉપર ચાલુ હતી याला ग्रीन कलर कॅन्डलच्या बॉडीच्या उपरला साईड क्लोज जाऊचे 504 ઉપર क्लोज झाली होती ओके नेक्स्ट कॅन्डल एका आम्ही कन्फर्मेशन कॅन्डल बोलतोय ही डोजी कॅन्डल झाला नेक्स्ट कॅन्डल जी होती ही अशी नेक्स्ट कॅन्डल अशी एका कन्फर्मेशन कॅन्डल बोलतोय डोजीची क्लोजिंग प्राइस पासून ऊपर क्लोज जाऊ का कन्फर्मेशन कॅन्डल या डोजीची क्लोजिंग प्राइस 504 या 505 पर होती आणि कन्फर्मेशन कॅन्डलची क्लोजिंग प्राइस 509 ऊपर अशी आहे मतलब डोजी पासून ऊपर क्लोज झाला हा 505 चे ऊपर असे ना 509 ओके अगर सपोज सिंपल होगा एक सेकंड त्यार आपण हे ड्रॉ करून घे ना डोजी कॅन्डलस्टिकच्या खालपाला अशी ड्रॉ करा एक दाखवली लाईनशी खाल घे ना एरो मार्क करा अशी डोजी आना आणि नेक्स्ट इशी वापस अप ट्रेंड ऊपर एक एरो दिया मतलब डाउन ट्रेंड येते असे खाल डोजी आयलो तरी स्टॉक वापस अप ट्रेंड होतलो इशी जरा एक ड्रॉ करून धरवा ओके ओके डोजी जरा मैं बीजा रिपीट करता डोजी आयली रिव्हर्सल कॅन्डल डोजी आयला आम्ही डायरेक्ट डोजी वर बाय करूचे नाही डोजीची क्लोजिंग पासून नेक्स्ट दिवसाची कॅन्डल वेट करतले आम्ही नेक्स्ट दिवसाची कॅन्डल काय जाऊ कास डोजीची क्लोजिंग पासून ऊपर क्लोज जाऊ कास एक सेकंड जरा एक सेकंड जरा ओके ओके ही कोण ओळखायला सांगा कन्फर्मेशन कॅन्डल कोणा ओळखू सांगा डोजीची क्लोजिंग पासून ऊपर क्लोज जाऊ कन्फर्मेशन कॅन्डल आणि क्लोज जाऊचे केटल्या नंतर मार्केट 330 क्लोज जाऊचे तरी आम्ही काय करता लगा 328 क्लोज जाऊचे एक 2-3 मिनिटे पुढे पलतले की अगर डोजी पासून ऊपर के अशी कॅन्डल तरी तिंगा आम्ही बाय करतले नेक्स्ट डोजीची नेक्स्ट दिसाई कॅन्डल हा डोजीची क्लोजिंग पासून ऊपर राहू का क्लोज जाऊच्या टायमार 1-2 मिनिटे पुढे तिथं आम्ही बाय करतले अगर कन्फर्मेशन कॅन्डल का कोणी ओळखू पडते नाही तरी दक्कन पुसा कन्फर्मेशन कॅन्डल का कोण ओळखायला नाही दक्कन पुसा इन्फॉर्मेशन कॅन्डल खोलून नेक्स्ट बाय जो आवाज बदली कर जाते असे शायद गाडीवर बिडा असेल आमचा फील जाते काय ऐकू पडलं तुझे मतलब सांगे ना डोजीचे काय म्हणलं आफ्टर कन्फर्म कैन बी बाय हो कन्फर्मेशन कॅन्डल ऊपर बाय करू बस तुम्ही तेच बोलतो कन्फर्मेशन कॅन्डलचे क्लोजिंग टाइमर बाय करू बस 328 329 हे दिसा मार्केट क्लोज जाऊन टाइमिंग का 330 असेल 330 मार्केट क्लोज होता मतलब ते दिसा ही कॅन्डल को क्लोज होते दिसा क्लोज जाऊन टाइमर अगर हे जे ऊपर असे कन्फर्मेशन कॅन्डल पर डायरेक्ट बाय करू ही चीज ओळखा म्हणजे ही चीज इसलिए ब्लंडर करला आहात कन्फर्मेशन कॅन्डल हे जे डोजीची क्लोजिंग पासून ऊपर राहू का क्लोजिंग तुमच्या टायमार तर सिंपल हिंगा आपला डोजीची क्लोजिंग केटला चालू थी 505 पर होती नेक्स्ट दिसा कन्फर्मेशन कॅन्डलची क्लोजिंग 509 ऊपर झाला मतलब डोजीची क्लोजिंग पासून ऊपर हे असे क्लोज झाला सिंपल बाय करा अगर डोजीची क्लोजिंग पासून ऊपर आहे तर प्राइस ओके ए खाली डाउन ट्रेंड सब होगा अप ट्रेंड सब होगा अप ट्रेंड सर पुल बॅक ऊपर आयला तरी हरकत नाही फिलहाल डाउन ट्रेंडचे सांगतो रिव्हर्सलचे पडतो टाइम डाउन ट्रेंड तर ओके अप ट्रेंडचे को येते सामने ओके ओके तर सपोज हिंगा बाय केले इथं बाय केला पला इथं हिंगा आम्ही केटला ऊपर 509 ऊपर बाय केले स्टॉक हिंगा रिव्हर्सल कॅन्डल आली कन्फर्मेशन कॅन्डल आली 509 ऊपर वलखा की आम्ही 100 क्वांटिटी बाय केले ओके 100 509 वाला 100 क्वांटिटी केटला आता 50,000 समथिंग आता ओके 50,900 समथिंग आता एक हे शेअरची एक प्राइस केटला आहे स्टॉकची
509 असे 100 क्वांटिटी आम्ही बाय केले तर बाय केला मग फॉर एक्झाम्पल सपोज नाहीतर ऊपर गेला आहे स्टॉक सपोज ये बाय केला 509 चे ऊपर बाय केला अगर स्टॉक खाल पड़ते होते हो फिर आम्ही काय करते या ऊपर गेला सपोज फॉर एक्झाम्पल ह्याच्या अगर स्टॉक खाल पड़ते होते एनी वन कोणी सांगू शकता खाल पड़ते गेला आम्ही स्टॉक काय करते स्टॉप लॉस नव्हते. ओके બીજી કોઈ ओके एक सांगा ना स्टॉप लॉस म्हणून एक कॉन्सेप्ट असे मार्केट येतात स्टॉप लॉस मतलब काय करता आता सपोज मी बाय केलो मी इकडे फ्लोके सांगलो मला 100% कोणती चीज में गारंटी रहने की मार्केट तर बाय केला तुम्ही ऊपर के होतले आज सपोज हिंगा बाय केले राती आज सपोज एग्जांपल आज मी मार्केट बदलते काही बाय केलो तो राती काय वॉर सुरू झालो वॉर मार्केट असं भल्ले खाल पडतं मार्केट दुसऱ्या दिवशी त्या धडम खाल पडू सुरू करतले याच्यामध्ये ती कंपनीचे मी बाय केला तर फॉर एक्झाम्पल आज मी दुपारा बाय केलो तो राती ती कंपनी फ्रॉड बनून काही न्यूज आली तर दुसऱ्या दिवशी भले खराब अशी काही नेगेटिव्ह न्यूज वगैरे आले तर त्याचा खाल पुढच्या हमेशा ऑटो धरवा स्टॉप लॉस म्हणून एक चीज आहे स्टॉप लॉस मतलब काय करता एक स्लो एरिया अगर स्टॉक ते प्राइस खाल पडलो ते प्राइस ऊपर गेलो तर आम्ही एक्झिट करतले लॉस पर एक्झिट करतले ओके आता सपोज मी 509 पर बाय केला मग यहाँ पर स्टॉप लॉस म्हणजे हमेशा रिव्हर्सल कॅन्डलचे लो राहतो डोजीचे लो स्टॉप लॉस राहतो डोजी एक रिव्हर्सल कॅन्डल को बोलतात आम्ही सो रिव्हर्सल कॅन्डल मला ओळखात मी स्टॉप लॉस कितना राहतो अगर मी 509 पर बाय केला आहे तरी स्टॉप लॉस म्हणजे डोजीचो लो राहतो 484 असे डोजीचो लो या लाईन गाठलाय बरं डोजीचो लो 484 है फॉर एग्जांपल सपोज अगर हिंगा मी 509 पर बाय केला आणि स्टॉक ऊपर सेटवर खाल पडते गेलो आणि 484 एका ब्रीच केलो 484 एका टच केलो तर आम्ही तिका सीधा एक्झिट करू का एक्झिट केला करू कोणी सांगू शकता का लॉस जाता है आमका म्हणजे एक्झिट क्या करते लॉस पर रिस्क मिनिमाइज कर. ओके परफेक्ट हिंगा पला ज्यादा लोग परफेक्ट यस यस परफेक्ट आता हिंगा पर आता तो हिंगा आहे ना आमची एकच प्राइस पर वापस स्टॉक मतलब करला था धड़म फौसे तो हिंगा 484 पर आला है फॉर एग्जांपल 484 पर आमची स्टॉप लॉस है फौसे तो 3 छाव पर को सकता 2 छाव पर को सकता या 4 छाव पर को सकता है तो हिंगा ह्याची अरे आम्ही बगलाकच किंवा एक्झिट घेतल्या बदल समज का 50,000 काही 2-3% हे घेतले 1,000-2,000 लॉस झाले काही प्रॉब्लेम होता अगर फौसे आम्ही तेच आम्ही वडलं खतरनाक होल्ड करून बसले आणि स्टॉक पडते गेलो फौसे 50 आहे त्याला 10,000 लॉस जातली बी होल्ड केलं 15-20,000 को लॉस जाऊ शकता तर तो लॉस मिनिमाइज करू आम्ही स्टॉप लॉस धरवतात स्टॉप लॉसचे सिंपल तर काम स्टॉप लॉसचे मिनिंग एक स्लो एरिया जे की आम्ही स्टॉक ऊपर से अगर खाल पडलो तर ते प्राइस पर आम्ही सेल करतले आणि लॉस बुक करतले ओके तो स्टॉप लॉस आम्ही हमेशा रिव्हर्सल कॅन्डलचे लो राहता ओके कन्फर्मेशन कैंडल जो है रिवर्सल कैंडल रिवर्सल मतलब डोजी ते जो लो विकचो जो म्हणतो लो असे तो लो राहता ओके तर आता सपोज की ऊपर गेलो तर काय करते तर आम्ही खाल पडला काय करते आम्ही सांगले आता सपोज मी बाय केलो 509 पर आम्ही स्टॉक ऊपर गेलो सपोज की मी बाय केला असून एक 7-8% ऊपर गेलो या 8-10% ऊपर गेलो तर हमेशा आठवत रहा अगर आम्ही बाय केला असून 5% ऊपर गेलो आम्ही हमेशा पला मार्केट तर इशी दाखवे ना आम्ही सपोज 5 जो स्टॉक असे 10 रुपये ऊपर गेलो 15 रुपये ऊपर इशी दाखवे ना आम्ही परसेंटेज ऊपर हमेशा दाखवे आता सपोज एग्जांपल स्टॉक बाय केला ते मी बाय केला तो स्टॉक आज 5% ऊपर गेलो या 10% प्रॉफिट इतर वाटे या 5% प्रॉफिट इतर वाटे इशी दाखते आम्ही हमेशा परसेंटेज ऊपर दाखवे ओके इची दाखवतो तर मी बाय करून जाणार स्टॉक 5% ऊपर गेलो तर हमेशा आठवत रहा आमच्याकडे आम्ही केटले बाय केलो 509 ऊपर 100 क्वांटिटी बाय केले होते आम्ही 5-6% ऊपर आम्ही बाय केलो 5-6% ऊपर गेला आम्ही हाफ क्वांटिटी प्रॉफिट बुक करते रहे हाफ क्वांटिटी सेल करते रहे ओके हाफ क्वांटिटी सेल मतलब जेटला पर 509 पर बाय केले होते 5% 6% प्रॉफिट पर गेलो मैं केटले 100 क्वांटिटी भितरली 50 क्वांटिटी में सेल करते 5% प्रॉफिट ऊपर आणि सपोज ते सेल करताना स्टॉक बीजी ऊपर गेलो बीजे 5-6% ऊपर गेलो मतलब मैं बाय केला असून टोटल 9-10% ऊपर गेलो तरी माझ्याकडे बीजी केटले हाफ क्वांटिटी वरली 100 भितर 50 क्वांटिटी बीजी वरली ते वरले को आम्ही पूरा 9-10% प्रॉफिट ऊपर सेल करतले ही चीज कोणी वलखल नाही कोणी कन्फ्यूज जाते असे या माता उठला होते असे त्यांनी दखल पुसा एक स्टॉकला जागर वलखलातला पुसा सेकंड आम्ही जे की एक्झिट जाते वाटते ते वलखलातला पुसा हे मतलब जे की वलखो यूजुअली एग्जिट कितने परसेंट ऊपर जाऊं जो ते 5% ऊपर तुम्ही बाय केला शॉर्ट टर्म ट्रेडिंगचे सांगतो वाटा आहे
लॉंग टर्मचे ना म्हणजे हे कन्फ्युज करना की लॉंग टर्मचे टार्गेट्स व्हॅल्यू वाढलं राहतं 100% 200% राहतं सेल का बी तारचन बी तुम्ही बाय बीजे 5-6% ऊपर गेलो मतलब टोटल तुम्ही बाय केला आपसो 9-10% ऊपर तरी ओरली क्वांटिटी पूरा सेल करा फर्स्ट टारगेट 5%, सेकंड टारगेट 9 to 10%. ओके हे जे नेक्स्ट भी ते क्वेश्चन बोले पूछा stop loss भी ऊपर बदलो का क्या बोल रहे हैं जे भी ते देखता 5% हिटता स्टॉक तिथं आमचे जे कोणते स्टॉप लॉस आम्ही 2% कोणते हे जे ऊपर धरले ते नो डोजी कॉन्डलचे हे जे भीतर लोअर हे जे डोजी भीतर चलो ते चेंज करू का पडतले यस का किती धरूनचे यस 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 चेंज तो 5% ऊपर गेला स्टॉप लॉस काय करायला तुम्ही केटलावर बाय केला त्याच्यावर काम धरा तुम्ही बाय केला आपली स्टॉक ओके 5-6% ऊपर गेलो ह्या कापसला एक स्टॉप लॉस म्हणजे बाईंग प्राइस पर हाडला तुम्ही रिस्क फ्री झाले म्हणजे तो स्टॉक म्हणजे अप्पा खाल पडवा लागलो तुमच्या बाईंग प्राइस वर सेल जातो तो स्टॉक मी तुम्हाला लॉस जाऊचे नाही त्याला ओके नेक्स्ट सर देखा सर स्टॉप लॉस को खल्ला है एग्जैक्टली कलर को आता था यस रेड कलर को रहता है कलर मैटर करना रेड डोजी भीतर कलर मैटर करू डोजी भीतर आणि रेड असला न त्याचे नेक्स्ट जो कोणते कॅन्डल राहतात कन्फर्मेशन कॅन्डल त्याचे कोणते प्राइस पर बाय करू आम्ही रेडचे क्लोजिंग ऊपर का हे आम्ही कन्फर्मेशन कॅन्डल क्लोजिंग ऊपर करूचे प्राइस करूचे नो कन्फर्मेशन कॅन्डल ची क्लोजिंग ही कॅन्डल पासून ऊपर होगा रिवर्सल कॅन्डल ही डोजी पासून ऊपर होगा क्लोजिंग कलर मैटर कर रहा है हमका बस क्लोजिंग ऊपर होगा कन्फर्मेशन कैंडल बोला ही डोजी पासून ऊपर क्लोज होगा बस डोजी क्लोजिंग पासून डोजी कॅन्डल पासून ऊपर नो डोजीची क्लोजिंग प्राइस पासून ऊपर क्लोज होगा बस कन्फर्मेशन कैंडल कलर इंगा मैटर कर रहा है बस प्राइस मैटर करता है समय अच्छा होगा बीच का क्वेश्चन आते हैं तक पूछा कोणते स्टॉक लॉन्ग टर्म शॉर्ट टर्म किशोर को पड़ता है क्या बोल रहा है स्टॉक लॉन्ग टर्म किसी शॉर्ट टर्म का किशोर को पड़ता है आम्ही बिलकुल ते शिकते आम्ही का शिकतो ते पुसायला जितले मी शिकवतो फिलहाल ते आता आम्ही फर्स्ट स्टेप भितर वाटतं तुम्ही सीधा माल्याचे ऊपर पावला ते सर कामे करणार जितले शिकवणार त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आम्ही स्टेप बाय स्टेप बचाव किती टॉपिक दुसरे आदमी में मुझे फ्लो मिस जातो भैया याला मी तेच तासात पण बार रिपीट करतो आणि तुम्ही स्टॉप लॉस ओळखायला ते रिव्हर्सल कॅन्डल ओळखायला ते पुसा टार्गेट ओळखायला ते पुसा आणि सिर्फ शॉर्ट 5% पर टर्मचे सेल करते शिकवणार बोलो ना हाफ सेल युनिव्हर्सल करते बोलतो कॅन्डल हाफ क्वांटिटी सेल करते 5% पर हा होय ते एकच दिवसात 2 ही मरतबा सेल कॅन्डल करूचे ना इथे एक दिवसात 10% ऊपर गेलो तर एक दिवसात पूरा सेल कर सपोज आज 5% ऊपर गेलो फाउंसो बीजे 2-3 दिवसा में बीजे 5% ऊपर गेलो कितना गेलो तो सेल करा हाफ डोजी क्वांटिटी कॅन्डल सेल केल्या ग्रीन को राहू बाद शकता या स्टॉप रेड लॉस को कुठ राहू सेट करू शकता आम्ही नो वो ग्रीन को रेड को दोनों रह सकता आणि दोनों बाइंग इंडिकेशन यस यस कन्फर्मेशन कॅन्डलची वेट करू का त्याच्यामध्ये डायरेक्ट दोजी पण बाय करणार कन्फर्मेशन कॅन्डलची वेट करा कंफर्मेशन कैंडल को ग्रीन रहते का इफ रेड रहला रेड रहते का नाही नाही बीजी कलर मॅटर करणार कन्फर्मेशन कॅन्डलची प्राइस मॅटर करूचे इकडे आपलं सांगलं गेलं प्राइस मला डोजीची क्लोजिंग पासून ऊपर क्लोज होगा कन्फर्मेशनची कॅन्डल डोजीची क्लोजिंग प्राइस पासून ऊपर क्लोज होगा प्राइस मी कलर करायला मॅटर करणार ओके ओके एक स्टॉप होतो ओके समटाइम्स क्या आता गलता कन्फर्मेशन कैंडल आइला मक्को पला स्टॉक बीजे खाल पड़ता है यहाँ पला यहाँ डोजी उनको कन्फर्मेशन कैंडल को आइले थे नेक्स्ट जो प्राइस तुम्ही नेक्स्ट चाहे 1 वीक सर पला नेक्स्ट वीक जो से नोट करा यहाँ डोजी होती है डोजी कटलर क्लोज होती है 164 ऊपर क्लोज झाली होती आणि याला कन्फर्मेशन कॅन्डल 167 ऊपर क्लोज झाली 166.95 मतलब रिवर्सल कैंडल को अशा आणि कन्फर्मेशन कैंडल को अशा तर नेक्स्ट 1 वीक सर पला है जो प्राइस ऊपर होता का खाल होता है क्या रिवर्सल कैंडल आणि कन्फर्मेशन दोन्ही असे आहेत फिलहाल ओके गोकुल एग्रो हे स्टॉकचे नाव बाय करना हा मी बीजे डबल तोटे बाय बिलकुल करना हा मार्केटची हालत भली खराब असे खाली नोट करा शिकते आणि ही गलती बिलकुल करा एक राल एग्जांपल असे चलो शिकते शिकते एबीसीडी शिकल्याचे बरं काय बोलतात ओल्डोले अमाउंट म्हणून केला आणि बराबर डबल लॉस केला एक सेम एक्झाम्पल दरम्यान
एक स्टुडंट फिजिकल शिकतो होतो, ऑफलाईन शिकवायला होतो. शिकतो वाटत 2 क्लासेस झाला तो असून 75 का 80 के काही खे तर का घातलो 12 का 15 के लॉस झाले तेव्हा. लॉस झाला मग काही करू शकेल नाही बेमार जाऊ कडे सांगू शकता काही इशी केला बेमार जातलो तिशी केला बेमारी ఇంకా बेमारी झाला मग काही करू शकेल ह्याची जातो जरा लॉस झाला मग काही करू शकेल तर जेव्हा चीज पहिला काय सांगतो वाटत ते फॉलो करा ते ఇంకా రియల్ मनी सर खेळतो वाटत तुम्ही कोणते हे नाही हो मतलब कोणतं गेम అనుకు नका ఓకే ఓకే నెక్స్ట్ వచ్చో होप समय टॉपिक क्लिअर जाऊन आहेत रिव्हर्सल कॅन्डलचे एक रास कॅन्डल्स असे फिलहाल एकच कॅन्डल शिकला रिव्हर्सल कॅन्डल तर तकरीबन 8-10 कॅन्डल्स येतात फिलहाल हे शिकूया ओके तर नेक्स्ट मला ओके दोजी कॅन्डलचे एकच पण एक मिनिट वाइंड अप करें 5 मिनट 5 मिनट है 5 मिनट तर टाकलीची टॉपिक आहे वाइंड अप करें टाइम जाता है 11 जाता है ना ओके तो परिया मी का पल्ले का उसला खाल पड़ता है एकदम लो ऊपर का लो दोजी कैंडल आईली त्या कन्फर्मेशन कैंडल आहे त्यामुळे स्टॉक ऊपर गेलो ओके इशी पल्ले आम्ही इतना सपोज स्टॉक ऊपर 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 होता है टॉप ऊपर आणि हिंगा काय आली रिव्हर्सल कैंडल आली त्याने स्टॉक खाल येतलो ए ड्रॉ करा ती अक्कस दोजीचे अक्क ड्रॉ करा एक इशी ऊपर एरो मार दिया आणि एरो मार्कच्या टॉप पर दोजी ड्रॉ करा आणि त्यामुळे एक एरो मार्क खाल दिया ओके आता हिंगा पळा हिंगा असे स्टॉक तर असे अप ट्रेंड स्टॉक ऊपर असू लागला टॉप ऊपर कोणती कॅन्डल आली का पळा टॉप पर आली दोजी कॅन्डल आयला मग काय आले स्टॉक खाल पडते गेलो दाखवायची डाऊन ट्रेंड आलो का नाही का पळा ओके आणि बीए सेशन पळा ट्राय करा का उचल तुमचे पीसी लॅपटॉप या पला टॅब भितर अटेंड करचे ट्राय करा की स्क्रीन जेटले व्हडली राहतली तेटले बेटर राहतले मोबाईल राहण्याको हरकत लागत नाही तर लेकिन ट्राय करा की व्हडली स्क्रीन राहा ओके हिंगाला टॉप पर अप ट्रेंड होतो अप ट्रेंडच्या टॉप पर काय आलो हिंगा डोजी आले आता अप ट्रेंडच्या टॉप पर डोजी आला पण ट्रेंड रिव्हर्स जातलो पर्याय आम्ही खाल पडत होतो स्टॉक मदीना कोणानो खाल येत होतो खाल आयला मग काय आली डोजी कॅन्डल आली स्टॉक ऊपर मदीना कोण असू शुरू केलं याचा खाल टिकून स्टॉक ऊपर असू लागला मदीना कोणली ऊपर गेला मग काय आला उसला टॉप मधला वाले पाला डोजी कॅन्डल आला मग स्टॉक काय आलो वापस खाल पडू शुरू केलं क्या की डोजी कॅन्डल के भीतर येता ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल भीतर येता आता हे आपको पला हे बीजी जरा कन्फ्यूज जातलं तुमका आता का डोजी आयला मग सीधा आम्ही ओळखू शकता की स्टॉक ऊपर होता है टॉप पर डोजी आयलो तरी का आम्ही हे ओळखू शकता का नेक्स्ट सीधा स्टॉक खाल पडते वाटतं एनीवन टॉप पर अगर डोजी आयली तरी का आम्ही डायरेक्ट स्टॉक खाल पडतो म्हणून गेस करू शकता कंफर्मेशन कैंडल परफेक्ट आता टॉप पर को कंफर्मेशन कैंडल फॉलोचे जरूरी है यार ह्या कन्फर्मेशन कॅन्डलची जराशी क्रायटेरिया अलग असे आणि हे सर डोजी केटलर क्लोज झाली होती 369 ऊपर क्लोज झाली होती डोजी हिंगा का कलता डोजीची क्लोजिंग पासून हाल क्लोज जावं कन्फर्मेशन मला नेक्स्ट कॅन्डल राहूचे रिव्हर्सल कॅन्डल स्टिक डोजी झाली नेक्स्ट रिव्हर्सल कॅन्डलची नेक्स्ट जी कॅन्डल होता ती कन्फर्मेशन कॅन्डल नेक्स्ट कॅन्डल पर 369 पासून हाल 354 ऊपर क्लोज झाली पर बाय करते काय होते डोजी पासून ऊपर क्लोज जाऊन काय होते हिंगा काय करता टॉप पर आयला मग डोजीची क्लोजिंग पासून हाल क्लोज जाऊ डोजी 369 ऊपर क्लोज झाली नेक्स्ट कॅन्डल 354 ऊपर क्लोज झाली मतलब आमका कन्फर्मेशन को मिलेगा असं डोजीची क्लोजिंग प्राइस वर हाल क्लोज झाली ह्याच्यामुळे स्टॉक हाल पडतलो आणि हाल पडते गेलो कोणी ओळखलं नाही तरी तसं हरकत नाही मतलब बिल्कुल अपोजिट ना बिल्कुल ऑपोजिट यस लेकिन हे तटलो फोकस कर रहा बाइंग चे ज्यादा फोकस दवा डाउन ट्रेंड ऊपर डोजी येता की हे आमका टॉप पर आला तटलो खास काय हेरा नका की आम्ही बाय करच्या ज्यादा फोकस करा हे सेलिंगचे तटलो हेरा ना डाउन ट्रेंड पर आयला मग कन्फर्मेशन कॅन्डल कशी येता हे करा आणि बीजेची तट दवा कन्फर्मेशन कॅन्डल पर तुम्ही सिर्फ स्टार्टिंग बिगिनर्स के फॉलो करची जराशी एक्सपिरियन्स आला पर तुम्ही कन्फर्मेशनची कॅन्डलची को जरूरत नाही सीधा डोजी बॉल को डायरेक्ट बाय करू शकता ते जब जराशी एक्सपिरियन्स आला तुम्ही खुद ओळखता की खाली डोजी बॉल कशी बाय करू शकता का ते सब एक्सपिरियन्स का तुमका शिकवतो ते मी शिकवून फायदा पर्सनली मी कन्फर्मेशन कॅन्डलची तर वेट करते पैसे नाही बाय करते को या
हेचे भितर बाय केला तुमकां कन्फर्मेशन कॅन्डलची जर वेट करता वेशन ओके ते तुमी हेका लागून जराशे एक्सपिरियन्स तुमकां मार्केट शिकवतले ओके ओके हिंगा पळय ही सेम ओपे कोणी वळखला तरी पुसा टॉप पर डोजी आल्या कन्फर्मेशन कॅन्डलचो मतलब का कोण वळखला ते दक्कन दक्कन पुसा यार को डोजी कैंडल स्टिक यार से हाल के का पड़ा है नेक्स्ट मुझे कैंडल ऊपर क्या गेली यार यार को डोजो एलिज नो तुम सांगू क्लोजिंग ऊपर शकता झाली कन्फर्मेशन कॅन्डलची. परफेक्ट एकदम परफेक्ट मला ह्यारी डोजी आयला मग नेक्स्ट दिसाची कोणती कॅन्डल आहे आपण गेला ह्यारी डोजीची क्लोजिंग કેટલાર होती है 346.5 नेक्स्ट दिसाची कॅन्डल बीजी ऊपर गेली क्लोजिंग 360 मतलब कन्फर्मेशन मिळालं तर नेक्स्ट बीजी एक डोजी झाली यार बीजी एक डोजी झाला मग 360 ऊपर डोजीची क्लोजिंग होती नेक्स्ट कॅन्डल पण डोजीची क्लोजिंग पासून खाल क्लोज झाली मतलब आम्हाला कन्फर्म झालं की आता याच्या ट्रेंड रिव्हर्स जातो आणि कासुकडे खाल पडला त्याला ओके असं कोण वळखाला दखल एक बाईंगचे वळखाला डोजी आणि रिव्हर्सल मतलब खाल पडते असे डोजी आयले ऊपर गेलो हे कोण वळखाला नाही ते कन्फर्मेशन कॅन्डल वाला कोण वळखाला या स्टॉप लॉस कोण वळखाला ते खूप स्वार करणार या टॉप वर डोजी आयली आणि ते मग डाऊन ट्रेड आयलो कोण वळखाला हे खूप स्वार करणार आणि एक होमवर्क राहतले होमवर्क काय करता तुम्ही चार्ट भितर वसा आता इमाला इशीस अप ट्रेंड पहिला अप ट्रेंड राहू का टॉप पर काय डोजी आयले राहू का तेव्हा डाऊन ट्रेंड आयले राहू का इसलिए स्क्रीनशॉट काढून नका व्हॉट्सअप वर घाला या स्टॉक विषयी पर्याय अदावंत दाखवतो विषयी खाल पडले राहू का डाऊन ट्रेंड राहू का रिव्हर्सल कॅन्डल राहू का त्याच्या मग अप ट्रेंड राहू का मतलब पर्याय सांगायचं मला आपल्याला डाउन ट्रेंड रहूगा डाउन ट्रेंड से एकदम खाल रहूगा तो चलवे अक्सर क्या करते हैं खाल पड़े यार क्यों दरम्यान डोजी आयलो म्हणून यार क्यों डोजी ते घेतात डाउन ट्रेंड से एकदम खाल रहूगा या प्राइम में जेटले एग्जांपल है डोजी डाउन ट्रेंड से एकदम खाल असे ओके इशी डोजी रहूगा एकदम खाल पड़ता रहूगा डोजी रहूगा त्याच्यामुळे अप ट्रेंड डोजी लागून स्टॉक अप ट्रेंड दाखवतो इसलिए जे दोन एग्जांपल घाला व्हाट्सएप पर मका हे करा राइट असलं में राइट बदले रॉन्ग राहून तुम्हाला करेक्ट करता ओके काय टाइम डाऊट फ्रेम का राहून राहू वन टाइम फ्रेम करना आम्ही पुरा शिकतो वाटे एक दिवसाची एक कॅन्डल तर कोर्स एंड जाता तर हर चीज सिर्फ एक दिवसाची एक कॅन्डल का शिकता वन डे टाइम फ्रेम पर कस ही पूरा एक सगळं जी झाला मग एक कॅन्डल कंप्लीट जाऊचे काय डाऊट राहिला दक्कन दक्कन पुसा व्हॉट्सअप पर ओके वाइंड अप करें असं आणि फाउंसे को 10 घंटा राहतले हा अदा टाइमर अटेंड करा क्या केला ही चीज अगर मिस केले तरी जाऊचे राहायचं सपोज 10 घंटा आम्ही सुरू केला आणि तुम्ही 10 जॉईन झाले 10-15 जॉईन झाले एक प्रॉब्लेम आता ओके ते टाइमर जॉईन जाय प्लीज ही एक चीज असे टाइमरची तरह पाबंदी धरवा ओके असं माइंड अप करो ओके जजाकल्ला